14 गावातील 42 कर्मचाऱ्यांच्या पगाराचा तिढा सुटण्याच्या मार्गावर कार्यतत्पर नगरसेवक भरतकृष्ण भोईर यांची यशस्वी मध्यस्थी। 14 गावातील कर्मचाऱ्यांचा 4 महिन्यापासून रखडलेला पगाराचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। कार्यतत्पर नगरसेवक भरतकृष्ण भोईर यांनी या प्रकरणात पुढाकार घेत गट विकास अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांचे वेतन करण्याविषयी विनंती केली आहे। तर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी आवश्यक मागणीचे पत्र तातडीने सादर करण्याची सूचना यावेळी गट विकास अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी केली। नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आवश्यक कार्यवाही पूर्ण करून कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार लवकरच अदा करण्यात येईल असे गट विकास अधिकारी व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी ऑफ कॅमेरा सिद्धेश्वर वार्ता न्यूजशी बोलताना आपले मत व्यक्त केले। 42 कर्मचाऱ्यांनी वेतनासाठी नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिल्याची माहिती मिळाली, परंतु त्याबाबत पुढे कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही। या सकारात्मक घडामोडीमुळे अनेक महिन्यापासून पगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या 14 गावातील 42 कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून लवकरच त्यांचा पगार मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। याबाबत नगरसेवक तथा ह प्रभाग समितीचे सन्मान्य सभापती भरतकृष्ण भोईरांनी दिली सिद्धेश्वर वार्ता न्यूजला रोखठोक प्रतिक्रिया। दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे। गेली 2.5 वर्षापासून ही 14 गावं नवी मुंबई महानगरपालिकेत गेली आणि त्या ठिकाणचे सन्मान्य नगरसेवक निवडून सुद्धा आले आणि निवडून आल्यानंतर सुद्धा ह्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला आज 4 महिने झालं पगार मिळाला नाही। त्याच अनुषंगाने आपण ह प्रभाग समितीचे सन्मान्य सभापती तथा नगरसेवक अपक्ष नगरसेवक भरतकृष्ण भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आलेलो आहोत। भोईर सर, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे। कसं बघताय, 42 कर्मचाऱ्यांना अद्यापही पगार मिळाला नाही। कुटुंबाचा उदरनिर्वाह असेल किंवा काही घराचे हप्ते असतील किंवा बाकी शिक्षणाचा भाग असेल, तो कसा निभवायचा आणि आपण ह्यासाठी काय प्रयत्न करणार आहात का? मागच्या प्रभाग समितीच्या मीटिंग मध्ये मी पहिलाच मुद्दा उचलला की कर्मचाऱ्यांना, आमच्या 14 गावातील जे कर्मचारी आहेत ग्रामपंचायतचे, त्यांना सगळ्यांना पगार 4 महिने का देत नाही, तुम्ही का रखडवला पगार? मला ते त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही आठवड्याभरात काय पगार द्यायची व्यवस्था करतो। आत्ताच मी बीडीओ साहेब गवारे, अशोक गवारे साहेबांना फोन केला होता। साहेब, त्यांचा पगार देऊन टाका ना तुम्ही, एकतर तुम्ही दप्तर पण जमा करत नाही आणि पगार पण देत नाही, असं काय चालतंय? असं चालतंय का? बोललो, एखाद्या अधिकारी कर्मचारी जर पगार महिनाभर दिला नाही तर त्याचं घर कसं चालणार? मग मी इथले आपले वॉर्ड ऑफिसर आहेत मावाडे साहेब, त्यांना पण बोलून घेतलं। त्यांनी पण सांगितलं की आज उद्या पगार काही करून द्यायला लावतो। आणि ग्राम विकास अधिकारी जगदीश मडके यांना पण मी फोन केला, त्यांनी सांगितलं पत्र द्या तुमचं नगरसेवक म्हणून, मी आज उद्या लगेच पगार काढतो आणि मी आता पत्र टाईप करून लगेच कर्मचाऱ्याच्या मार्फत त्यांना पोच करतो आणि माझ्या माहितीप्रमाणे उद्या किंवा परवा त्यांना पगार होईल सगळ्या कर्मचाऱ्यांना। सगळीकडे दप्तर अद्यापही जमा झाली नाही। जन्ममृत्यूची नोंद आता दप्तर जमा झाली, पाणी पुरवठ्याचे जमा होतात, पण आता ग्रामपंचायतचं महत्वाचं दप्तर ते कधी जमा होईल आणि काय शाश्वती आहे? ग्रामपंचायत दप्तर अजून एक 15 दिवस लागतील, मला वाटतं 15-20 दिवस, कारण आमचं त्याच्यामध्ये आहे, आम्ही ते आता गुरसरणीचं सर्व घेतलंय। गुरसरणीची मोजणी आहे, मोजणी गुरसरणी झाल्यानंतर कलेक्टर साहेबांना आता पत्र दिलं आम्ही, बाबा मला गुरसरणीची मोजणी करायची परवानगी द्या व मोजणीची फी भरायची आहे भूमी अभिलेख। तेवढं झालं का गुरसरणी ताब्यात दप्तर पण होतील आणि सर्व कामं आहिस्ते होत जातील। एकदम आता ती पटरीला गाडी गेलेली आहे, ती पटरी येताना थोडा वेळ लागणार आहे आणि कामाची गती एकदम फास्ट होणार आहे। आपले सन्मान्य साधाजी नाईक साहेबांनी सांगलेत 14 गावाची दुसरी नवी मुंबई बनवणार आणि 100% ते बनवतीलच। आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचा शब्द दिला आम्हाला, तुमच्या 14 गावाचं एक सुद्धा आम्ही काम बाकी ठेवणार नाही, सगळी कामं करणार आणि लोकांची मनं आम्ही 100% जिंकणार।
सर, महासभेमध्ये ह्या 20 तारखेच्या महासभेमध्ये तुम्ही लक्षवेधी मांडलेली हे 14 गावामध्ये 1 कोटीचा निधी 1 करोड रुपयाचा निधी येतोय, आणलाय आणि एस्टिमेट पण होत आहे. त्या अनुषंगाने ह्या 14 गावातल्या नागरिकांना काय खुशखबर देणार आहात? आम्हाला महानगरपालिका प्रत्येक नगरसेवेला 1-1 कोटीची निधी दिलेली आहे आणि निधीचे आम्ही प्रभाग समितीमध्ये ठराव पण घेतलेले आहेत आणि आता आपल्या दोन्ही नगरसेवकांनी ठराव मांडलेले आहेत आणि जवळजवळ 16 20 कामं आमची मंजूर झाली आहेत. पुढच्या महिन्यात त्यांचं टेंडर वर्क ऑर्डर आणि टेंडर निघेल आणि कामं चालू होतील. वाहतुकीचा प्रश्न खूप ऐरणीवर आलेला आहे. आपल्या ह्या म्हणजे कल्याण फाटा ते रोहिंजन नाक्यापर्यंत, टोल नाक्यापर्यंत भयानक ट्रॉफिक होते. लोकांना इथून जाण्याचा काटकसर करावं लागते. कसं यासाठी प्रयत्न करणार आहात आणि आपण काही पत्तेवर केलात का? वाहतूक पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग मुंब्रा यांना मी 21/7/2026 रोजी पत्र दिलं आहे का प्रत्येक नाक्यानाक्यावर एक आपला ट्रॉफिक वॉर्डन ठेवावे जेणेकरून ट्रॉफिकची समस्या सुटली जाईल. ते त्यांनी पत्र घेतलेलं आहे. आपलं हे पत्र दिलं आहे मी त्यांना असं आणि सांगितलंय की बाबा आमच्या इथे ट्रॉफिक साठी मदत करा. त्यांनी आश्वासन दिलंय आपल्याला आम्ही उद्यापासून प्रत्येक नाक्यानाक्यावर हवालदार ठेवून ट्रॉफिक समस्या सोडवणार आहोत. ओके. तर हे होते भरतकृष्ण भोईर, एचवाड समिती सभापती यांनी आताच वाहतूक विस्कळीत होते, ट्रॉफिक जाम होते, कल्याण फाटा ते रोहिंजन नाक्यापर्यंत ये जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो जनतेला, नोकरदार वगैरे. त्याच अनुषंगाने ट्रॅफिक वाहतूक जे मुंब्रा उपविभाग आहे त्याचे वरिष्ठ निरीक्षक आहेत त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि प्रत्येक नाक्यावरती ट्रॅफिक वॉर्डन किंवा एक ट्रॅफिक हवालदार उभे करून आमचा तो वाहतुकीचा जो वाहतूक ठप्प होते त्याचा ठप्प होण्याचा प्रश्न मार्गी लावावा असं सन्माननीय सभापती महोदयांनी वाहतूक निरीक्षकांना पत्रव्यवहार केलेला आहे. 14 गावातील जे 42 कर्मचारी आहेत त्यांना तात्काळ पगार मिळावा, कारण 4 महिने पगार दिला गेला नाही आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह असेल, बाकीचे काही सर्व काही समस्या असतील त्या समस्या सुटण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. आणि आताच गट विकास अधिकारी अशोक गवारी आणि सन्माननीय ग्राम विस्तार अधिकारी जगदीशजी मडके यांना स्वतः फोनद्वारे संपर्क साधलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की तुमचं पत्र द्या, मी तात्काळ 42 कर्मचाऱ्यांचा पगार करण्याचा प्रयत्न करतो. आणि सन्माननीय नगरसेवक साहेबांनी महासभेमध्ये लक्षवेधी मांडलेले आहे आणि प्रत्येक नगरसेवकाला 1 कोटीचा निधी दिलेला आहे आणि ह्या 14 गावाला विकासाचं वळण लागणार आहे असं त्यांनी आपल्या सिद्धेश्वर वार्ताविषयी बोलताना आपलं मत व्यक्त केलेलं आहे. दर्शक बांधवांनो, या बातमीचा वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनेलवर.